ठाण्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंचे बॅनर झळकले। विशेष म्हणजे बॅनरवरती शरद पवार आणि आनंद दिघे यांचा एकत्र फोटो जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। तर आवाज ठाकरेंचा असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। एकीकडे आपण पाहिलं लालबागमध्ये सुद्धा बॅनरबाजी झालेली होती, तर दुसरीकडे आता ठाण्यामध्ये सुद्धा बॅनरबाजी झालेली आहे। आणि ठाण्यामध्ये जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद दिघे आणि शरद पवार यांचा फोटो आपल्याला बघायला मिळतोय। आजच्या या मेळाव्याला जरी शरद पवार उपस्थित राहणार नसतील तरी सुप्रिया सुळे मात्र या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आज ठाकरे बंधू एकत्र येत आहे, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहे, मात्र महाविकास आघाडी तशीच आहे आणि त्यामुळे शरद पवार यांचा फोटो बघायला मिळतोय। तर आपण एकंदरीत जर बघितलं तर मराठीचा भव्य विजय मेळावा होणार आहे। बघा, हा मेळावा ठाकरेंचा विजय मेळावा आहे असं नाही, तर हा मराठीचा भव्य असा विजय मेळावा आहे असेच बॅनर बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे, जाणून घेऊयात त्यांच्याकडून। आज विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की ठाणे आणि मुलुंड यांना जोडणारा हा जो काही आनंदनगरचा टोल नाका आहे, या टोल नाक्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा, अशा प्रकारचा बॅनर लावण्यात आलेला आहे। वाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत या असं निमंत्रण ठाण्यातील जे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत राजन विचार यांच्या वतीने करण्यात आले। खास करून या ठिकाणी जे काही प्रेरणास्थान लिहिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील फोटो ठेवण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांच्याबरोबरच ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा देखील फोटो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की ठाण्यातील या बॅनरबाजीमुळे नक्कीच मेळाव्याचं वातावरण तापलेलं आहे। दुसरीकडे मेळावा ज्या ठिकाणी होणार आहे ते ठाणे आणि मुलुंड यांना जोडणाऱ्या जो काही पूल आहे किंवा मग जो काही या ठिकाणी टोल नाका, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले, कारण की कुठलाही आणखी प्रकार किंवा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सदरचा हा जो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।